मित्रांनो, आज आपण बघणार आहोत चालू घडामोडी 23 नोव्हेंबर 2024. प्रश्न क्रमांक 1. संयुक्त राष्ट्र महासभेने 2025 हे कोणते वर्ष म्हणून घोषित केले आहे? ऑप्शन ए आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष, ऑप्शन बी आंतरराष्ट्रीय ऊंट वर्ष, ऑप्शन सी आंतरराष्ट्रीय पर्यटन वर्ष, ऑप्शन डी आंतरराष्ट्रीय कृषी वर्ष. याचा आन्सर आहे ऑप्शन ए आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 2. संयुक्त राष्ट्र महासभेने कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार्य वर्ष म्हणून घोषित केले आहे? ऑप्शन ए 2024, ऑप्शन बी 2027, ऑप्शन सी 2025, ऑप्शन डी 2026. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 2025. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 3. जगातील सर्वोत्तम शहराच्या यादीत कोणत्या शहराचे अव्वल स्थान मिळवले आहे? ऑप्शन ए न्यूयॉर्क, ऑप्शन बी लंडन, ऑप्शन सी पॅरिस, ऑप्शन डी नवी दिल्ली. याचा आन्सर आहे ऑप्शन बी लंडन. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 4. केंद्र सरकारने दिल्लीच्या सराय काले चौकाचे नामकरण काय केले आहे? ऑप्शन ए महात्मा गांधी चौक, ऑप्शन बी पंडित नेहरू चौक, ऑप्शन सी नेताजी सुभाषचंद्र बोस चौक, ऑप्शन डी बिरसा मुंडा चौक. याचा आन्सर आहे ऑप्शन डी बिरसा मुंडा चौक. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 5. केंद्र सरकारने कोणत्या ठिकाणच्या सराय काले चौकाचे नामकरण बिरसा मुंडा चौक केले आहे? ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी कोलकाता, ऑप्शन सी नवी दिल्ली, ऑप्शन डी चेन्नई. याचा आन्सर आहे ऑप्शन सी नवी दिल्ली. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 6. नोव्हेंबर 2024 UN हॅबिटॅट अँड शांघाय म्युनिसिपॅलिटीच्या जागतिक शाश्वतता पुरस्कार जिंकणारे भारतातील पहिले शहर कोणते ठरले आहे? ऑप्शन ए कोची, ऑप्शन बी तिरुवनंतपुरम, ऑप्शन सी हैदराबाद, ऑप्शन डी बंगळुरू. याचा आन्सर आहे ऑप्शन बी तिरुवनंतपुरम. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 7. केंद्र मत्स्य मंत्रालयाद्वारा 2023-24 साठी सर्वोत्कृष्ट समुद्री राज्य पुरस्कार कोणत्या राज्याला प्रदान केला आहे? ऑप्शन ए केरळ, ऑप्शन बी तामिळनाडू, ऑप्शन सी पश्चिम बंगाल, ऑप्शन डी महाराष्ट्र. याचा आन्सर आहे ऑप्शन ए केरळ. नंतरचा प्रश्न क्रमांक 8. 11व्या आशियन डिफेन्स मिनिस्टर मीटिंगचे आयोजन कुठे करण्यात आले होते? ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी अमेरिका, ऑप्शन डी लाओस. याचा आन्सर आहे ऑप्शन डी लाओस. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 9. देशाचा चलनसाठा संपलेल्या आठवड्यात 17.76 अब्ज डॉलर्सने घटून किती अब्ज डॉलर्सवर आला आहे? ऑप्शन ए 660.89, ऑप्शन बी 657.89, ऑप्शन सी 678.90, ऑप्शन डी 643.65. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 657.89. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 10. दुसऱ्या इंडिया कॉलकॉम लीडर्स समिट 2024 चे आयोजन कुठे करण्यात आले होते? ऑप्शन ए फ्रान्स, ऑप्शन बी तुर्की, ऑप्शन सी युक्रेन, ऑप्शन डी गुयाना. याचा आन्सर आहे ऑप्शन डी गुयाना. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 11. कोणता देश आंतरराष्ट्रीय सौर संघटनेचा 104वा सदस्य बनला आहे? ऑप्शन ए आइसलँड, ऑप्शन बी पाकिस्तान, ऑप्शन सी आर्मेनिया, ऑप्शन डी इराक. याचा आन्सर आहे ऑप्शन सी आर्मेनिया. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 12. आर्मेनिया हा आंतरराष्ट्रीय सौर संघटनेचा कितवा सदस्य देश बनला आहे? ऑप्शन ए 104, ऑप्शन बी 103, ऑप्शन सी 102, ऑप्शन डी 101. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 104. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 13. कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने भारताचा पहिला कृत्रिम बुद्धिमत्ता AI डेटा बँक लॉन्च केला आहे? ऑप्शन ए माहिती व तंत्रज्ञान मंत्रालय, ऑप्शन बी गृह मंत्रालय, ऑप्शन सी उद्योग मंत्रालय, ऑप्शन डी विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय. याचा आन्सर आहे ऑप्शन डी विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 14. आसाम राज्यातील करीमगंज जिल्ह्याचे नामकरण काय करण्यात आले आहे? ऑप्शन ए श्रीराम, ऑप्शन बी श्री भूमी, ऑप्शन सी श्री हनुमान, ऑप्शन डी श्री गणेश. याचा आन्सर आहे ऑप्शन बी श्री भूमी. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 15. कोणत्या राज्यातील करीमगंज जिल्ह्याचे नामकरण श्रीभूमी करण्यात आले आहे? ऑप्शन ए आसाम,
ऑप्शन बी राजस्थान, ऑप्शन सी उत्तर प्रदेश, ऑप्शन डी मध्य प्रदेश. याचा आन्सर आहे ऑप्शन ए आसाम. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 16. सस्टेनेबल ट्रेड इंडेक्स 2024 भारत कितव्या क्रमांकावर आहे? ऑप्शन ए 24, ऑप्शन बी 25, ऑप्शन सी 23, ऑप्शन डी 26. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 23. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 17. सस्टेनेबल ट्रेड इंडेक्स 2024 मध्ये कोणता देश प्रथम स्थानावर आहे? ऑप्शन ए न्यूझीलंड, ऑप्शन बी थायलंड, ऑप्शन सी जपान, ऑप्शन डी जर्मनी. याचा आन्सर आहे ऑप्शन ए न्यूझीलंड. नंतरचा प्रश्न क्रमांक 18. इक्वेडर देशात पाणी टंचाईमुळे किती दिवसांची राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात आली आहे? ऑप्शन ए 50, ऑप्शन बी 57, ऑप्शन सी 60, ऑप्शन डी 65. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 60. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 19. पाणी टंचाईमुळे कोणत्या देशात राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात आली आहे? ऑप्शन ए दक्षिण आफ्रिका, ऑप्शन बी इक्वेडोर, ऑप्शन सी तुर्की, ऑप्शन डी इस्रायल. याचा आन्सर आहे ऑप्शन बी इक्वेडोर. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 20. बिली जीन किंग कप 2024 टेनिस महिला चॅम्पियनशिप स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? ऑप्शन ए इराण, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी UAE, ऑप्शन डी इटली. याचा आन्सर आहे ऑप्शन डी इटली. मित्रांनो, अशाच चालू घडामोडी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. काही प्रश्न तुम्हाला चुकीचे वाटल्यास मला कमेंटमध्ये कळवा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.